हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशात माहीत ना, मजेतच राहायला पाहिजे. तर सुप्रभात मित्रमंडळी. गावी मित्रांनो कालच सकाळी आलो आहे आणि गावचं वातावरण बघा, सकाळचा एक नंबर बाय. मस्त वाटतंय. रात्री पाऊस पडला होता थोडा, त्याच्यामुळं मस्त वाटतंय. आणि आता चाललो आहे उकळ करायला. उकळीची कामं चालू आहेत गावी सध्या. पेरणी तर झाली आहे, तर उकळ करायला जातो आहे. बरोबर घेऊन जातो चाय पाणी वगैरे. तर जाऊया, दाखवतो मित्रांनो कशी कोकणात उकळ करतात आणि उकळ म्हणजे काय असतं ते. तर चला तर मग. गावचं वातावरण बघा. पहिलं तर कोकणातलं घर कसं वाटतं ते बघा. आणि सर्वांची तर भातं पेरून झालेले आहेत. हा आमचा भात आहे पेरलेला. थोडा बारीक बारीक आला आहे, इकडे पण आहे. ही सगळी उकळ करून झालेली आहे, उकळ धूळ करून. आता आमच्या इकडे करतायत, दाखवतो. हा त्याला 4 खवळं भेटलं इकडं मोरीवर. नाही, काल त्याला 4 भेटलं खवळं. आमचं काय नाही मासा काल. एवढं आवड तरी काय आला योग पाणी नाही. अरे लागलेलं तर मला मोठा पाणी योग. वर पाणी नाही लागला ना, पण इथंच लागला बाध्यापर्यंत. वर लागलाच नाही पाव. तर मित्रांनो बघा, उकळ करायला सुरुवात केलेली आहे. उकळ्या टायमिंगला सॉरी ही दूध करतात, म्हणजे उकळ्या टायमिंगला असे ना करतात आणि दूधच्या टायमिंगला असे ना करतात. म्हणजे उकळ आणि दूध एकदम काय करतात. आता ट्रॅक्टर पहिली बैलं असायचे जेव्हा जमत असायचं. ट्रॅक्टर असल्यामुळे परत ट्रॅक्टर फिरवायची गरज नाही. एकदा उकळ दूध केल्यानंतर डायरेक्ट चिखलीच्या टायमिंग लागलं. भात बघा किती बारीक बारीक आलेला आहे. आताच पेरलेलं आहे. ही दूध आहे उकळ झाली बघ, फक्त उडाली बघ. काय आहेत ना ट्रॅक्टर लहानपणी काढून टाकतो. तिकडे बघ निकालू विचार. तिकडे मी धरणं जातो. नाही जमणार. सगळा खडा आहे. हलता ना बरोबर हे झाला ना आता सगळा. आणि त्याचं लांब हे आहे ना, आसपासच्या सगळ्या रात्री झालं लोकांना लागला पाया बी. चिखली तर फरवर सगळा चिखल जेवढा पाहिजे चिखली जेवढा पाहिजे हो ना. बांधा चिखल घालून मिळत नाही. आता ह्या मळीची करतोय उकळ, म्हणजे आता उकळ करतात अशी, त्यानंतर परत अशी धूळ करणार. तर मित्रांनो या चाय प्यायला, शेतातली चाय प्यायची मजाच वेगळी असतात. टीव्हीतला जो सकाळची पुरी चाय एक नंबर. गावची वाईब आहे. इकडं उकळ करण्याचं काम चालू आहे. सांगता पण तुम्ही काय म्हणते. कोकणातली माणसं साधी होईल. लवकर वायरबिन चालले गावचे. काय भारी बुवा. बिन आवाजची गाडी आहे ती चार्जिंगची. आवाज बघा मित्रांनो, अर्धी मळी झाली, पण आता तिकडं 2 पट्टे मारून घेतल्या की संपला.
फिराव फिराव. फायनली झालेलं आहे सगळं नांगरून. उकडधूळ एकदाच करतो म्हणजे कसं नंतर नंतर परत टेन्शन नाही. सारखा ट्रॅक्टर पण खोलायचा लागतो, परत जॉईन करावं लागतं. एकदाच उकडधूळ झाली की मोकळा झालो. आता जातोय घरी. आता मस्तपैकी भाकरी खायची आणि सूर्यदेवांचं पण आगमन झालेलं आहे. तर तापू आणि गावचा या कोवळा किरण आहे ना तर लगेच हैराण करता. एवढा जो डायरेक्ट डोक्यावर पडतो ना लगेच कांचारू होईल माणसाक. जर भाकरी बिकरी खाल्ला नसे तर जाऊया भाकरी वगैरे खाऊया मस्तपैकी आणि बघूया पुढे काय. पाऊस तर काय लागत नाही. पाऊस लागतो तर मासे वगैरे भेटले असते. काल थोडा पाऊस लागला होता संध्याकाळी पण गेलो होतो पण मासे काय चढले नाही. तर जोरात पाऊस लागला तर मासे पण भेटतील. बघू आज तरी लागला पाहिजे पाऊस. भाकरी खाऊ सकाळची नेरी एका म्हणतात गावाक. लय भूक लागली आहे बघा. मेहनत करने के बाद खाना भी मस्त जाता है. भाकरी दाखवते दे कशात ठेवतो आम्ही. इकडे बघा कवाट आहे, कवटाची भाजी आणि भाकरी. भाकरी बघा कशी आपण चपात्या डब्यात ठेवतो मुंबईला, इथं गावी बघा हाऱ्यात मस्तपैकी फुल मजा. हॉटेलची फिलिंग हॉटेलपेक्षा. या मित्रांनो आणि सगळं चुलीवरचं जेवण. गॅसवरचं अजिबात नाही. मी गावात कधी पण आलं तर कधीच सांगणार नाही चुलीवर गॅसवर करा. चुलीवरच कधी पण. चुलीवरचं खायची मजाच वेगळी असते आधी. ह्या इकडं आहे काय लावलं की गुलाब की जास्वंदी आहे ही का आबोलीची झाड आहेत काय? ही आबोलीची झाडं तरी बघा. आबोलीची झाड आहे ती सगळी. आबोलीची गजरा करून आपण घालतो ना डोक्यात तरी आबोलीची झाड आहेत. तिकडं आळू आहे, त्या कढीपत्ता आहे, इकडं आंब्याचं झाड आहे, तिकडं आळू आहे, हा फणस आहे, इकडं आहे. फणसाची भाजी नको करूया आई. ह्या काय घे हे बघा नंदनाची फुलं. आता गावात फुलांची गरज नाही कारण काय आपल्या घराच्या बाहेरच फुलं जाते. ही सगळी जास्वंद खायची नाही आपल्या. हे बघा हे इकडं आहे गुलाब. गुलाब किती मस्त आलं ते बघा. ही सगळी जास्वंद आहे बघ. इकडं पण गुलाब आहे. पाटला जरा बघूया. घराच्या आजूबाजूला झाडं, फुलांची झाडं किंवा आपलं चिन्याचं तुळशीच्या एली वगैरे लावतात म्हणजे जेणेकरून गणपतीपर्यंत सगळं भेटतं. फुलं वगैरे गणपतीपर्यंत धरतात. इकडं परिसर आहे आमचा. चिकवीन धरली नाही इकडं. ही बघा ही चिकवीन आहे. या नारली नाही 2-3 आणि इकडं पण आळा केलेला आहे. इकडं पण आळा केलेला आहे. या इकडं आहे माठाची भाजी. ही माठाची भाजी. या चवळीची वेल आहे म्हणजे चवळ्या धरतात ना त्या चवळ्या. आणि इकडं माठाची भाजी आहे. काजूची झाडं, परत आपली केळीन आणि चिन्याचं याल. हे चिन्याचं याल आहेत. चिनी धरतील जे गोलगोल असतात. भरपूर जणांना माहीत पण असेल. आणि हा कारल्याचा याल. त्यानंतरला व्यवस्था कशी केली होती बघा. मे महिन्या टायमिंगला पाणी नव्हतं म्हणून टाकी कापलाव आणि त्याच्यात पाणी साठायचं. जसं पाण्याला डेली घालायला बरं. ही आहे चिकवीन हे बघा. तर चिकू 2-3 आले आहेत. बारके अजून माकडं ठेवत नाही म्हणून सगळा लफडा झाला आहे. नारलीन पण ही एक मोडली नारलीन. इकडे एक केळीन लावलेली आहे. या पहिले आमचे
भावंडाची वाटणी करून घेतलेली. ही माझी नारलिंग, ही माझी नारलिंग, ती माझी केळी. तर त्या मोठ्या झाल्यात. इथं 2 नारळ धरलेत. तर धरलेत 2 नारळ. हे बघा ते भेटतील. आणि ही एक चिकवीन, हिला चिकवीला काय धरलं नाही. आणि हा सगळा आळा केलेला चिन्यांचा, रताळीचा. हे बघा असे मान केलेले असतात चिन्या रताळीचा, माठाची भाजी. तिकडं आहे लिंबवीन. इकडे केळीची बाग. म्हणजे केळी धरलेल्या त्या तोडून टाकलेल्या त्यानंतरला याचा सुरू आलेला. इकडं पण मांडच आहेत केलेले चिनीचे. आणि या सगळ्या परिसरात योग्य तो फायदा करून घेतलेला आहे. पाऊस तर काय भरला नाही आहे. नाही जर पाऊस भरला असता, जर ढगात पाऊस जरा आला असता तर चढणीचे मासे देखील भेटले असते खायला थोडे. तर काल पाऊस लागला होता थोडा, पण चढणीचे मासे चढलेच नाही. तर बघूया मोठा पाऊस आला तर मासे चढतील. इकडे थोडाफार भरला आहे या साईडला आणि तिकडे त्या साईडला. तर बघू मित्रांनो, जेव्हा शेतीच्या सगळी कामं चालू आहे ते सगळ्यांची धावपळ वगैरे चालली आहे. आणि ट्रॅक्टर आताच आम्ही ट्रॅक्टरने पण नांगरून आलो आहे. तर सगळं झालं आहे उकळ आणि दूडसुद्धा करूनसुद्धा. तर भरपूर हालत खराब होते जेव्हा ट्रॅक्टरने करतो तेव्हा. बैलांचे एवढं कावडत पण ट्रॅक्टरने सगळं अंग हलतं. मी पकडून पण बघितलं थोडा वेळ. तर मजा आली, जरा अनुभव भेटला ट्रॅक्टरचा. फर्स्ट टाईम लावणी लावणार आहे आम्ही ट्रॅक्टरने. गेल्या वर्षीपर्यंत बैलांनी केलं होतं. तर या टाईमला ट्रॅक्टरने करणार आहे. काय रे मासं चढलं काय? त्या सागवानाचा आहे. त्या काय सागवानाचं पाणी लावायचं आणि घासायचं हातावर. त्याच्यानं लागलं का? तर तर माहितीये का, कशाने महाराणी याच्यात पूर्ण जन्मी आपली गाय कापलेली सागवानाच्या पानावर. त्याच्यामुळे महाराणी इतिहास आहे असा. इतिहास असा काय ना काय भरपूर सांगा, काय ना काय आमका काय माहित नाही. जॉग्राफी. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच थांबवतोय. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.